सदा माझे डोळे जळू तुझी महाराजाच्या मायको लावा. सदा माझे डोळे जळू तुझी मूर्ती रघुमाईच्या पती सोयल्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम मज प्रेम सर्वकाळ विठू माऊलिये हाची वर देई संचरोनी राही हृदयी माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम देवज प्रेम सर्वकाळ तुका म्हणे काही नको अनेक तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देवज प्रेम सर्वकाळ हरि ओम कर्पूर धाम धवलं कटकांगदेहि चक्रंत नेत्र शशिशेखर मंडितास्यं वामांक संस्थित रमानयनाभिराम अब्जाक्ष शंख सकतंद्र हरिं नमामि वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तं लक्ष्मीर् सिंहमहं भजे कल्याणधाम सानिध्यं नाभिग्राम समाश्रितम् आनन्दे सिद्ध्यात्मानन्दं रङ्गनाथ सरस्वतीं यशस्सिद्धिदातारं भगवत्प्रेम प्रवर्षकं सर्वसौख्यप्रदायकं श्रीश्वासानन्दं प्रणम्यहम् योऽन्तः प्रविश्य मम वाचि मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणात्मकादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुलाभं जघननिहितपाणिमण्डनं मण्डनानां करुणस्वसिमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा अनाथाच्या नाथा तुझ नमो श्री संताची नाथाच्या नामो साष्टांग ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करावयाळा तुमचा अनुग्रह लाभो भावून झालो जय विठ्ठला
सदा माझे डोळे जडू तुझी मूर्ती रखुमाईच्या पती ईश्वर महाराज, आमच्या स्वाती वहिनी महाराज, आमचे बद्री महाराज, देवदास महाराज, आमचे माऊली महाराज आणि ज्यांचे मला नाव आठवत नाहीत, परिचित नाही, त्या सगळ्यांच्या चरणावर वंदन करून आपण चिंतनाला सुरुवात करू. काय अडचण? बोलू नका बोलू. आपल्या या वीरज क्षेत्रामध्ये ज्याचं पुराणांमध्ये वर्णन आहे, ज्याला लवणार, आजच्या भाषेत लोणार म्हणतो, परम पवित्र प्रसिद्ध असं वीरज क्षेत्र आहे. शेकडो हजारो वर्षांपासून साधू संतांनी, ऋषींनी, मुनींनी, योग्यांनी, हठयोग्यांनी इथे तपश्चर्या केली आणि सिद्ध पवित्र झालेलं स्थान पंचाक्षर सरोवराचं हे तीर आणि या ठिकाणी संपन्न होणारा हरिनाम सप्ताह म्हणजे मुळात अतिशय पवित्र भूमी आणि त्यामध्ये परम मंगलमय असणारा भगवंताचं नामचिंतन इथे होत आहे. आणि अशा ठिकाणी होणाऱ्या नामचिंतनाला मुळात त्याच्या क्षमतेपेक्षा हजारो पटीनं, अनंत पटीनं पुण्य वाढ होत असते. आणि ज्यांनी हे सगळं घडवून आणतात ते आमचे परममित्र, आमचे बंधू हरिभक्तीपरायण अनिल महाराज बाजड यांना खरं म्हणजे करविता लागे अर्धा पुण्य या न्यायानं सगळ्यांचं पुण्यात अर्धा वाटतं त्यांचा आहे. त्यांना मोठी परंपरा आहे. आदरणीय कांबळे बाबांचा आशीर्वाद आहे, वैकुंठवासी संपत बाबांचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या परंपरा चालवणारे ज्ञानेश्वर महाराज, त्यांच्या सोबत आहेत तायडे महाराज आणि तुम्ही सगळे मंडळी, हे सगळी मंडळी तुम्ही जे जे सेवा करतात, कोणी अन्नदान देतंय, कोणी झाडतंय, कोणी पैशांची मदत करतंय, कोणी पाठिंबा देतंय, हे सगळे मिळून संपन्न होणारा हा कार्यक्रम एकल्याचा नोही खेळ असं तुम्ही सगळे या ठिकाणी अत्यंत आदराला पवित्र आहेत. सगळ्यांचे नामोल्लेख योग्य नाही, करू नाही, पण प्रेमाच्या अति उर्मीमुळे मी घेतोय. खरं म्हणजे आता देवदास महाराज मला शिकवले लहानपणापासून, त्यांनी माऊली महाराजांनी मला अंगा खांद्यावर खेळायला शिकवलंय. उद्या तायडे महाराज येतील, त्यांनी मला हातावर डोक्यावर हात ठेवून मला कीर्तन करायला लावले, मला प्रेम करतात. आणि इथे बसणारे जे कथा व्यास आहेत, खरं म्हणजे मला असं वाटतंय जायभाई महाराज बरोबर आहे ना, जरा भेट पहिली आहे, पण मी तुम्हाला फेसबुकवर, व्हॉट्सअपवर पाहिलंय. तुमच्या समोर बसल्यानंतर मला धरधरून घाम सुटलाय बोलताना. आणि सगळे तुम्ही ते लोक म्हणजे मैथले अर्धे 12 लोक आहेत, कीर्तनकार आहेत, यांना पचवणारे श्लोक आहेत. भागवतामध्ये सुरुवातीला एक श्लोक येतोय,
त्यामध्ये असं वर्णन आहे की त्या ठिकाणी बद्री नैमिषारण्यात किंवा सगळ्यात पहिलं जे कीर्तन आहे त्याचं वर्णन करताना सांगितलं की प्रल्हादाने टाळ घेतला होता. प्रल्हाद स्थानधारी तरल गती तया कांस्य धारी. कास पुढे घेतलंय, कास मोठं छान. ती पुढे घेतली उद्धवानी घेतली. तरल गती तया चोद्धव कांस्य धारी वीणाधारी सुदर्शिर स्वर कुशल तया राग करतार जुलोभूत. नारद ऋषींनी घेतलाय आणि राग गायन चाल म्हणायचं काम अर्जुन करतोय. राग करतार जुलोभूत इंद्रो वादिन मृदंगम. मृदंग वाजवायचं काम इंद्र करतोय. धनुष्य महाराज तुम्ही इंद्र आहे हे ऐरावत कुठे तुमचा इंद्र आले की बाकीचं आलं बरं, पण आपण फक्त इंद्राचं तुमचा आवाजातला गोडवा आज नाही आम्ही पहिल्यापासून तुम्हाला ऐकतोय. सुंदर आहे बद्री महाराजांचं ट्रेनिंग येते. इंद्रो वादिन मृदंगम जय जय सुकला कीर्तनी कुमारा. सनत कुमारांचं कीर्तन आहे आणि तिथं मला हायलाइट करायचा आहे मुद्दा. कीर्तनी ते कुमारा तत्राग्रे भावभक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूव. या समोर कोण बसलं माहिती काय ऐकायला? शुकमुनी आहेत जे व्यासपुत्र आहेत. म्हणजे स्वाती वहिनी आमच्या आणि आमचे सिद्धेश्वर महाराज आहेत, दायभाई महाराज आहे, भागवताचार्य आहेत. हे सगळे पाहिले हे सगळे व्यासाचे शुकाचार्याचे अवतार आहेत. त्यांच्या गादीवर बसतात. या तिजारे परिवाराबद्दल मला असं वाटतं कधी कधी गमतीनं परिवारातला म्हणून बोलतो. त्यांनी तुम्हाला वळण लावलं तर तुम्ही त्याला लावलं बरोबर लावलं. पण असा परिवार असं झुडपं म्हणजे आपला जे प्रमाण आहे आपलं कोणतं धन्य ते संसारी हे प्रमाण लागू पडतं तुमच्या परिवाराला. तेव्हा त्या अर्थानं म्हटलंय की धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. हे दोघे हरिभक्त निपजणं येणं हे उपयोग आहे. आणि ह्या सगळं ज्यांनी घडवून आणलंय आदिल महाराजाबद्दल मी तुमच्या समोर म्हणून बोलत नाही, तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. महाराज जर इथं नसते, लोणारमध्ये मेकरमध्ये नसते, हे जर पुण्या मुंबईला असते आजच त्यांची कीर्ती हे देश पातळीवर गेली असती. एवढ्या मोठी क्षमता एवढी मोठी गुणवत्ता त्यांच्याकडे. पण आपण या भागात पडलो कधी कधी म्हटले एरंडो पिद्रुमा येते, कधी कधी चंदनाचं झाड जंगलात पडलं तर त्याला त्या ठिकाणी किंमत नसते. त्यांना तो परंपरेचा वारसा चालवायचा आहे म्हणून ते राहतात, तिथेच थांबतात, सांभाळतात. कीर्तीच्या पैशाच्या हव्यासा मागे लागत नाहीत आणि म्हणून ते थोडेत, म्हणून ते महान आहेत. आज या चिंतनाच्या निमित्तानं 7व्या दिवसाची सेवा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या दर्शनामुळे आलेली आत्मानुभूती आपल्याला विशद करतात. विठ्ठला अभंग मागणीपर आहे. मला वाटते 9:15 वाजलेत. आपल्याला 10 वाजता संपवायचं आहे किंवा 10:15 पर्यंत 1 तासात सगळी सेवा व्हायची. 10:15 पर्यंत मी संपवतो आणि नाही संपलं तर जेव्हा संपल तेव्हा 10:15 वाजले असं समजायचं. मागणीपर अभंग आहे. तुम्हाला आता मला माहिती आहे की समोर बसलेले सगळे अधिकारी लोक आहेत, कीर्तनकार आहेत, भागवतकार आहे आणि त्या ऐकतारी मंडळी भागवत कीर्तन जरी नसली घरातली तरी इतक्या भागवत कीर्तनकारांना पचवलेलं आहे. त्यामुळे एक बोलण्याचा दर्जा मला ठेवावा लागेल. नेहमीची 7व्या दिवशीच्या मागणीच्या कीर्तनाची जी परंपरा आहे, जी प्रथा आहे, एक प्रस्तावना ठरलेली असते की मागणी पर अभंग असतो. तुकाराम महाराज मागणी करतात, मग ते मागत नाहीत, मागणीचा धिक्कार करतात. तुका म्हणे परी ब्रह्मांड ठेंगणे धिक झाले, तुका म्हणे हात पसरीचे धिक त्याचे असं ते वर्णन करतात. काही मागणे हे आम्हानुचित वडिलांची जाणत असो असं ते वर्णन करतात. मग ते मागायचा निषेध करतात. ते मागत नाही पण तरी पण या अभंगात मागतात. कारण ते का मागत नाही? कारण त्यांच्याकडे सगळं ऐश्वर्य पहिलेच आहे. तीही त्रिभुवनी आम्ही त्रैलोक्याचे धनी. अशा पद्धतीची जी प्रस्तावना असते ती सगळी प्रस्तावना तुमच्या पाठ झालेली आहे.
त्यामुळे ती झाली असं समजून आपण पुढच्या चिंतनाकडे वळू. अभंगामध्ये मागणी केली. वादाचा मुद्दा असा आहे म्हणून उल्लेख करतो विजारे महाराज की हा अभंग मागणीपर आहे की नाही. बहुतेकांचा समज असा होतो की हा मागणीपर नाही. याचं कारण असं आहे की शेवटच्या चरणामध्ये असलं म्हटलंय की तुका म्हणे काही न मागो आणि कर, म्हणून हा मागणीपर नाही. आणि सकाळच्या थोडस हे इको कमी करतात. आपण जो काकड्याचे म्हणतो किंवा मंगलाचरणाचे जे अभंग आहेत तर प्लेन साधा आवाज द्या, फक्त मोठा आवाज द्या. माझा आवाज बस दबलेला आहे. तर सकाळच्या मंगलाचरणाच्या अभंगामध्ये हा क्रमामध्ये आहेत असल्यामुळे हा मंगलाचा आहे किंवा हा सुरुवातीचा असं म्हणतात. हा मंगलाचरणाच्या क्रमात असल्यामुळे मंगलालाही घेतला चालतो आणि हा मागणीपर आहे. याचं कारण तुम्हाला मी समजून सांगतो. पहिले की तुका म्हणे काही न मागो आणि कर, तुझी पायी सुख सर्व आहे. तुझे पायी सुख सर्व आहे हा सिद्धांत तुकोबारायांनी या अभंगात सांगितलेला आहे. जेवढे वारकऱ्यांचे संतांचे अभंग आहेत हे अभंग जे वारकरी म्हणतात त्यामध्ये दुसरं चरण हे ध्रुवपद असते. आणि हे अभंग जे वारकरी नाहीत त्या गायकांनी जर म्हटलं, संगीतकार आहेत मोठे मोठे नाव आहेत, त्यांच्या कौशल्याबद्दल त्यांच्या गुणवत्तेबद्दल आदर ठेवून सांगू की ते वारकरी नसल्यामुळे ते पहिलं चरण ध्रुवपद करून घेतात. वारकऱ्यांमध्ये घेण्याची प्रथा अशामुळे आहे की बहुतेक अभंगांमध्ये ध्रुवपदामध्ये सिद्धांत असतो बहुतेक ठिकाणी. आणि म्हणून सिद्धांत सांगण्यासाठी सगळ्या अभंगात, पण त्यालाही काही अपवाद आहेत. हा अभंग आहे की ज्यामुळे सिद्धांत चौथ्या चरणात येतोय. अभंगामध्ये पहिल्या चरणात हे सिद्धांत आहेत पण कमी ठिकाणी आहे. चौथ्या चरणात सिद्धांत असा आहे, तुका म्हणे काही न मागो आणि कर, तुझे पायी सुख सर्व आहे. तुझे पायी सुख हा सिद्धांत आहे की देवाचे पाय म्हणजे स्वरूप आणि तिथे सुख आहे. आणि म्हणून जिथं देवाचे पाय आहे तिथे सुख आहे. म्हणजे देवाचं स्वरूप जे आहे ते सुखरूप आहे. हे सिद्धांत आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी राहो. किंवा आणखी सांगायचं सुखरूप आहे सा तुझा कोण सांगा, हे त्याचं स्वरूप आहे. सुखा लागी करीसी तळमळ जाय एक असं सिद्धांत आहे. किंवा आणखी जर खोलायचं तर नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलेलं आहे, यन लब्ध्वा पुमान तृप्तो भवती. जिथे सुख मिळाल्यावर तृप्त होतं त्याला सुख म्हणायचं. हे सुखाचं रूप आहे. किंवा त्या अर्थानं आणखी जर बोलायचं तर श्रुती बावली असं म्हणते, यो वै भूमा तत्सुखम न अल्पास्ते सुखमस्ती. जो व्यापक आहे म्हणजे जो परिच्छिन्न नाही, ज्याला कुठलेही भेद नाही, असा जो आहे ते अशाच ठिकाणी सुख आहे. म्हणून त्या सिद्धांत तुकोबारायांनी अभंगात सांगितला. आणि असं सुखरूप स्वरूप ज्याला मिळालं त्याला काही मागायची इच्छा लागत नाही. तुका म्हणे काही न मागो आणि का यम लब्ध्वा पुमान तृप्तो भवती. किंवा अशा पद्धतीचं वर्णन, काही मागायची इच्छा त्याला राहत नाही. आणि न लगे माईक पदार्थ म्हणजे हा सिद्धांत तुकोबारायांनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यामुळे मागणी पराभंग आहे. विठ्ठल महाराज असं म्हणतात की आपण काय केलं पाहिजे तर भगवंताच्या मूर्तीकडे, भगवंताच्या स्वरूपाकडे आमचे डोळे हे लावले पाहिजे. आज प्रबोधिनी एकादशी. प्रबोधिनी एकादशी कशाला म्हणायचं? प्रबोध ज्या दिवशी सुरू होतो तो लोकाला प्रबोधित्या
तेची पुण्य बनते पर उपकारी प्रबोधित्या नारी नरदुका. 4 महिने देवाची देवशैली आहे. देव झोपतो म्हणजे काय होतो, खरं कारण असं आहे त्याचं महाराज की 4 महिन्यामध्ये चिंतन करायचंय, नामस्मरण करायचंय, एकांतात राहायचंय, साधना करायची, ग्रंथ पाहायचे, पाहिले पुराणे, गांडुळली दर्शने ते पाहायचं चातुर्मासात, आणि मग आजपासून बाहेर पडायचं. आता समाजात जायचं, आता लोकांना प्रबोधन करायचंय. म्हणून देव उठलाय आणि तो स्वतः उठला ना आपल्याला उठवतो ना. आपल्याला संत उठले, संतांनी सगळ्या जगाला उठवायचं काम केलं. इथून पुढे उठा जागे प्रबोधाला प्रारंभ झाला. आणि प्रबोध करण्यासाठी म्हणतात दृष्टी बदला, भगवंताच्या स्वरूपाकडे बघा, भगवंताचं स्वरूप माहित करून घ्या. कोणाकडे मागणी करतात तुकोबाराय, इथं फार मोठी गोम आहे. थोडस अभंगाकडे लक्ष देत जा बरं. कीर्तनाचा आणि अभंगाचा संबंध असतो, पटणार नाही पण असतो कीर्तनाचा. आता काय राहिलं नाही तसं काय करावं. त्यामुळे कीर्तनाचे सांगावं लागते. नदीत पाणी असते, जर कीर्तनाचा अभंग तर कीर्तनाचं या ठिकाणी मागणी करताना देवाला मागितलं. तिच्यामध्ये तुकोबारायांनी एक मखराशी केली आहे. काय केलं, देवाला सरळ नाही म्हटलं, त्याला म्हटले कोणाला मागतात, ते म्हणतात रखुमाईच्या पती सोयरी तो त्यांनी सांगितले पहिली गोष्ट तू माझा सोयरा आहे. कोण सोयरा आहे? रखुमाई सोयरा आहे, आणि रखुमाईचा पती पण सोयरा आहे. सोयरा कोणाला म्हणतात? तो सोय पाहतो त्याला सोयरा म्हणतात. जोपर्यंत आपल्या जवळ पैसे आहे तोपर्यंत विचारतो, पैसे गेले की लात मारतो, त्याला म्हणतात सोयरा. जन हे सुखाचे सोयी रे धाई रे संपत्तीचे लोक संपत्ती विपत्तीचा मानियला भरवसा.
आपल्या चांगल्या याच्यात सहभागी होतात, दुःखात सोडून देतात ते सोयरे. सोय पाहतात, सोयीनुसार वागतात म्हणून सोयरे. म्हणून तुकोबाराय म्हणतात तू माझा सोयरा आहे. म्हणजे सोय पाहतो म्हणून का? त्या रूपारायांनीच अर्थ सांगितलाय. सोयरा कोण? ते म्हणाले सगळ्यात जवळचा सोयरा कोण असेल तर ती आई आहे. किंबहुना धरधरा जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा के तुला. आईच्या पोटातून बाहेर येतो. 9 महिने सांभाळलंय, 9 मास कष्ट लासी, मळ मूत्र सगळं सांभाळलंय. ती बाहेर आल्यानंतर तिच्या करता सगळ्यात जवळचा सोयरा तो लेकरू आहे. आणि त्या लेकरा करता सगळ्यात जवळचा सोयरा कोण आहे? जो मातेची आहे उदरा, जो मातेचा सोयरा की त्याला ते खऱ्याच जवळ सोयरा आहे. आणि म्हणून मग जी आई आहे ती निस्वार्थ सेवा करते. आईशी कळवळ्याची या ती करी लाभाविण प्रीती. बाकी सगळे पैसे घेतात पण आई स्वार्थ. प्रत्येक जणाच्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे पण आई जवळ निस्वार्थ आहे. म्हणून आई लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त असं तिचं वर्णन आहे. आणि महाराज म्हणतात तू माझी सगळ्यात जवळच्या सोयरा कोण असेल तर माझी आई आहे. कोण आहे? रखुमाई आहे. आता नातं देवाशी जोडलं पण सरळ तू माझा बाप आहे असं नाही म्हटलं. तू माझ्या आईचा नवरा आहे म्हटलं. फरक काय पडला? माझा बाप आहे म्हणणं, माझ्या आईचा नवरा म्हणणं आहे. व्यवहारामध्ये खूप फरक पडतो. तुझ्या मायचा नवरा आहे का? काय चुकीचं बोललं बरं? शब्द तेच, अर्थ तोच, परंतु इंटेन्सिटी त्याचा दाहकता वाढली. इथं तुकाराम महाराज म्हणतात रखुमाईचा पती सोयरिया. त्याचं कारण असं आहे, तसा हेतू नाही तुकोबारायांचा. हेतू असा आहे त्यांना नातं सांगायचंय. तुमचे जावई आहे की नाही जावई? तुम्ही शिवा महाराज बसलेत, आपल्याला ते ऑनलाईन करतायत ना, आता काय म्हणतात त्याला, लाईव्ह टेलिकास्ट करतायत ते आपलं फेसबुक लाईव्ह. तुमचं शिवा महाराजाचं नातं काय हो? साले नेवणे. आता मला आणखी फोडून सांगा. तुमच्या पत्नीचा भाऊ, पत्नी आधी का भाऊ आधी? हा भाऊ केव्हा झाला? तुमचा मेवना केव्हा झाला? पहिले पत्नी झाली आणि पत्नीमुळे पत्नीचा भाऊ आला. याच्याशी तुमचं नातं कुठून आलं? पत्नीकडून आलं. आपला जावई पहिले मुलगी आणि मुलीचा नवरा म्हणून जावई, मुलीकडून जावई आहे. तुम्ही पत्नीकडून भाऊ असल्यामुळे मेवणा आहे. आपल्या आत्याचा नवरा आत्याकडून नव्हतोय, त्याला मामा म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात? आतोबाई म्हणतात. काय आतोबा त्याला काय म्हणतो? आतोबा. मग तो मामा आहे तर बघ, आईच्या भावाला काय म्हणायचं? गमतीचा भाग. ते पुष्कळ बांधगडी अशी आपल्याकडे. आईचे वडील आणि आजोबाचे वडील, हे आजोबा आणि ते आजोबा, दोघाले आजोबा म्हणायचं. मग त्यात घोटाळा असा होतो की दोघे आजोबा, मग त्या दोघांना आजोबाला नाव काय द्यायचं? मग एक म्हणायचं एक भंडारीचे आजोबा आणि एक म्हणायचं लोणारचे आजोबा. मग भंडारीचे आजोबा येतात लोणारला राहायला, आता दोन्ही लोणारचे होतात. आता काय नाव देतात? मग चष्मेवाले आजोबा आणि टोपीवाले आजोबा. पण हिंदीमध्ये, संस्कृतमध्ये याला वेगवेगळे शब्द आहेत. नातू
दोन्ही नातूच आहे आपल्याकडे, मुलीचा मुलगा आहे मुलाचा मुलगा. संस्कृत मध्ये मुलाच्या मुलाला पौत्र म्हणायचं आणि मुलीच्या मुलाला दौहित्र म्हणायचं. इकडे वडिलांचे वडील पितामह आणि आईचे वडील मातामह, फरक आहे. नात्याचं आपलं नाते सांगण्यासाठी नाही उभे आपण. नातं एवढं सांगतात महाराज की देवा तू आमचा बाप आहे, पण सरळ बाप नाही, तू रखुमाईचा पती आहे म्हणून आमचा बाप आहे. डायरेक्ट बाप नाही, सरळ बाप नाही सांगत, चुकीचं काहीच बोलले नाही आपण. असं आपले वडील आईचे पती आहे म्हणून वडील आहेत, तसंच तेच म्हणतात. पण या शब्दाला गहन अर्थ आहे. पहिले रखुमाई कोण आहे समजून घ्या. रखुमाई कोण आहे? कौंडिण्यपूर ची राजकन्या आहे, भीष्मकाची मुलगी आहे. ती आपल्या अमरावती जवळ कौंडिण्यपूर तिथली आहे. आणि तिच्या वडिलांनी असं ठरवलं की लग्न करायचं कृष्णाशी, भगवंताशी. पण तिनंही मनोमन ठरवलं की आपल्याला लग्न करायचं कोणाशी? कृष्णाशी. परंतु भगवंताशी लग्न ठरवलं, पण तिचा भाऊ रुक्मी यांना मात्र लग्न ठरवलं होतं कोणाशी? शिशुपालाशी, जो चेदी नरेश होता. आता त्याच्या समोर बापाचं चालत नव्हतं आणि बायाचं नवऱ्यासमोर पहिल्यापासून चालत नाही. पण बाया नवऱ्या सगळ्या चालवल्याशिवाय राहत नाही. तिथं चालत नव्हतं भावासमोर. आणि या सगळ्या भानगडीमध्ये तिला माहिती कळली भगवंताची. आता इथं गोमाशी आहे, तिला माहिती कुठून कळली हो? तिनं का व्हॉट्सअपवर मेसेज वाचले होते, का फेसबुकवर स्टेटस पाहिले होते, का तिला कोणाचे फोन आले होते, की वर्तमानपत्र वाचलं होतं? ती द्वारका कुठे राहिली, मथुरा कुठे राहिली, कौंडिण्यपूर कुठे राहिलंय, किती अंतर आहे, साधं पत्र सुद्धा जात नाही, टपाल खातही तेव्हा नव्हतं. माहिती कुठून कळली? तिला माहिती कळली लोकांचं ऐकून. कोणा सांगितलं तिला? तिनं संतांनी सांगितलं, तिला साधूंनी सांगितलं, तिला सज्जनांनी सांगितलंय. तिचे गुरु होते नारद, त्यांनी पण सांगितलं होतं. काय सांगितलंय? या सगळ्यांनी तिथला अतिशय जवळ वर्णन केलं भगवंताच्या गुणांचं, भगवंताच्या लीलांचं. श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण कुहरैर हरतोंगतापम. तिनं श्रुत्वा गुणान्, हे भुवन सुंदरा, हे भगवंता, हे कृष्णा, तुझे गुण मी ऐकले, कानाला ऐकले. काना वचनाची भेटी, सरिसाची वस्तू किरीटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होली होती. कानानं भगवंताचं वर्णन ऐकावं लागतंय. माहिती आहे? वर्णन काना ऐकलंय. माझी वाणी तुझे वरणी भक्तीचा प्रारंभ हा ऐकण्यापासून होतो. प्रथम भक्ती संत न करी संता. संतांचा संग म्हणजे संतांच्या संगतीमध्ये भगवंताचं नामस्मरण ऐकायला मिळते. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन. हरिकथा ऐकणं
हाच परमार्थ आहे. नुसतं श्रवण केलं तरी मोक्ष मिळते. मोक्ष मिळे ऐता मनाचा मारू न करता, इंद्रिया कष्ट न देता. मोक्ष मिळे ऐता श्रवणा. शांततेने जाऊ दे त्याला. लोक म्हणतील ना तुझं नव्हतं म्हणून कीर्तनाला, तेवढं तरी हाती लावून गेलं ना ते विठाला. ऐकणं श्रवण सगळ्यात मोठी भक्ती. सगळ्यात या सगळ्या इंद्रियांमध्ये सगळ्यात जास्त महत्व श्रवणाचं आहे. म्हणून हरिकथा ऐकली पाहिजे. अहो तुलसीदासजींनी असं म्हटलंय की जे श्रवण काजे कान भगवंताची हरिकथा ऐकत नाही ते कान नाहीत, ते छिद्र आहे नुसते. कोणाचे? सापाच्या राहायचे बिळे. जिन हरिकथा सुनाही नाही था, जिन हरिकथा सुनाही श्रवणरंध्र तेही श्रवणरंध्र आही भवन समा. ऐकणं महत्वाचं आहे. आणि ऐकण्याचं काय सामर्थ्य माहिती का? ऐकूनच भक्ती वाढते, ऐकून भक्ती निर्माण होते, ऐकून भक्तीचं प्रेमात परिवर्तन पर्यवसन होते आणि भगवंताची प्राप्ती ऐकूनच होते. म्हणून ऐकण्याचं महत्व आहे. आणि ऐकून किती जीव उच्च पातळीला जाऊ शकतो याचं उदाहरण रुक्मिणी. तिनं ऐकलं. काय ऐकलं? श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते. हे भुवन सुंदरा तुझे गुण मी संतांच्या तोंडून ऐकले. आणि एक सांगू का? लक्ष देऊ नये का? वाईट वाटू देऊ नका. हरीची कथा हरी भक्ताच्याच ऐकून मुखानं ऐकावी. हरिदासा मुखे हरी कथा श्रवण. जे आचरण शुद्ध आहेत, जे परंपरा प्राप्त आहेत, जे अधिकारी आहेत त्यांच्याच मुखानं ऐकलं पाहिजे. कारण ती मुखात सामर्थ्य आहे, मुखात शक्ती आहे. ते पवित्र मुखातून आलं पाहिजे. म्हणजे गंगेचं पाणी दारूच्या भांड्यात आणलं, कोण पवित्र होईल? गंगेचं पाणी अशुद्ध होईल. त्यामुळे ते संतांच्या मुखातून आलं पाहिजे. आणि संतांच्या मुखातून आल्यानंतर काय सामर्थ्य आहे? तर रुक्मिणीनं हे ऐकलं. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर सुंदर श्रुवतांते निर्वैर कर्ण कुहरै. निर्विष्य कर्ण कुहरै. या कर्णाचे कुहर आहेत ना, कुहर म्हणजे वीर. हिच्यामधले सगळे ताप दूर झाले. मला ते रूपम दृश्याम दृश्यतीन अखिलार्थ लाभम. तिच्यामुळे मी कल्पना केली की भगवंताचा रूप कसा असेल. मी कल्पना केली आणि ते रूप माझ्या डोळ्यासमोर आलंय. रूपम दृश्यम दृश्यता. दृष्टी दृष्टा द्रष्टा आणि दर्शन त्रिपुटी समोर उभी राहिली. आणि त्याला सगळे अखिलार्थ लाभम, सगळे जगातले सगळे लाभ प्राप्त झाले. कोणाला? जर त्याने ऐकून भगवंताची कल्पना केली तर. आणि असं जिने केलं तिचं नाव आहे रुक्मिणी. तिने भगवंताच्या तोंडून, लोक संतांच्या तोंडून भगवंताचं वर्णन ऐकलं. आणि ते वर्णन ऐकल्यानंतर तिने भगवंताला चित्तामध्ये बसवलं, हृदयामध्ये बसवलं. साठविला हरी तिने अच्युता विशती. त्यांनी मनामध्ये बसवलंय. कोणा? चित्तमपेत्र पेय. आणि मग
तास बसवल्यानंतर तिने तिचं लग्न ठरलं. रुक्मी काही ऐकायला तयार नव्हता. एक दिवस बातमी आली की शिशुपालाचं सैन्यासहित शिशुपाल लग्नासाठी आला आणि आता फक्त 4-5 दिवस उरले. वेळ कमी उरला, फार कमी वेळ आला. बरं 1 तास उरला. एक कटवांग रायासी अहो, जाऊ नका ना. आणि देव तसेच निघले. कारण त्या ब्राह्मणाने विचारलं, देवा पुत्र वाचून काय वाटलं? ते म्हणे जशी रुक्मिणीची अवस्था आहे तशीच माझी अवस्था आहे. ती जशी कासावीस झालेली आहे, ती जशी बिना पाण्याची मासोळी तळमळते तशी तळमळते, तसा मी पण तळमळतोय. कारण देव सुद्धा भक्तासाठी तळमळतोय. देवासाठी फार भक्ताचं सर्वात जास्त प्रेम. काय नाही केलं तुमचं नीच काही नेणे भगवंत पूर्ण अभंग बघा. दासी पुत्र गण्या विदुराच्या बक्षे दैत्या घरी लक्ष्मी प्रल्हाद. काय केलं? अर्जुनाचे घोडे धुतले, अर्जुनाची ड्रायव्हर सारथ्य केलं. भगवंत भक्तासाठी तळमळू लागले. आणि मग त्या अवस्थेला भगवंत निघले. तसेच निघले. अंगावरच्या कपड्याची मेकअप नाही केला, पावडर नाही लावली, कंगवा नाही फिरवला, मोबाईल मध्ये आपण कसं दिसतो पाहिलं नाही, तसेच निघले. बलराम दादाने मागून पाहिलं, हे निघले पळत. तसे सैन्य घेऊन निघले. तिथे आले आणि भगवंतानी तिथं पोचून त्या मंदिरामध्ये रुक्मिणी मातेचं हरण केलं. जिनं ऐकून भगवंतावर प्रेम केलं, जिनं भगवंताला सर्वस्व समर्पित केलं आणि जिनं भगवंतासाठी प्रयत्न केले. देह तुझ्या पायी देह ठेवून झालं उतर. एक मुद्दा आहे. रुक्मिणी मातेनं प्रयत्न केले. केव्हा केले? लग्न लागून गेल्यावर केले का? म्हातारपण दात गेले, आता दिसत नाही, थोडसं राहिलं, आता काय, आता उरलंच काय, तेव्हा केले का? लक्षात येतंय ना? तुमच्या जागे आहात ना? मी कोणाबद्दल बोलतोय? रुक्मिणी मातेनं प्रयत्न जोपर्यंत हातापायात जावं हे सकळ सिद्ध आहे तोपर्यंत केले. संधी जायच्या आधी केले, वेळ जायच्या आधी केले, गाडी सुटायच्या आधी केले आणि त्यावेळेस प्रयत्न केले म्हणून साधलं. म्हणून प्रयत्न केव्हा करायचे हे समजलं पाहिजे. रुक्मिणीची कथा किती संदेश देते आपल्याला. आणि मग अशा पद्धतीनं त्या रुक्मिणी मातेनं भगवंताला प्राप्त केलं. ती रुक्मिणी आमची माता आहे, रखुमाई आमची माता आहे. कारण ती शक्ती आहे, अमृत. आणि शक्ती म्हणजे रखुमाई आवडीचे निवेगे एकमेका ते गिळीती अंगे की द्वैताचे निपांगी राहते. दो दांडी एक शुटी, दो फुली एक तुटी, दो डोळा दिवी की चिदेवी. अमृत हे सगळे उभे आहेत. शक्ती म्हणजे रखुमाई. प्रकृती आणि पुरुष असंही म्हटलंय. प्रकृती म्हणजे रखुमाई
पुरुष म्हणजे भगवंत आणि ही प्रकृतीच आम्हाला निर्माण करते. थोडस 5 मिनिटं वेदांताकडे जाऊ. आपल्याला नाही काही म्हटलं तर साहेबाई महाराज मला नापास करतील ना. मला भ्यावं लागते की नाही त्यांना. इकडून पुन्हा कथा व्यास बसलेले आहेत तुमचे तिजारी महाराज, ते नापास करतील. प्रकृती आणि पुरुष आहे. प्रकृती ही आपल्याला, प्रकृतीमुळेच आपण जन्माला आलो. जन्माला यायला भाग प्रकृतीनं पाडलं. आपल्याला प्रत्येक कर्म करायला प्रकृतीच लागते. आपल्याला पाप पुण्य करायला तीच लावते, भोगायला तीच लावते आणि तिच्यामुळेच आपण जन्माला येतो, कर्म करतो. त्यामुळे प्रकृतीच्या संबंध म्हणजे कर्म करणे. म्हणून जव संग प्रकृतीचा तव तव संग तव तव त्याग न घडे कर्माचा. आयसे याने करू म्हणती तयाचा आग्रह हो चिवडी. जोपर्यंत देह आहे ना, जोपर्यंत संघ शरीराचा, संघ देहाचा, जोपर्यंत देहाचा संघ आहे ना तोपर्यंत शरीर, प्रकृतीचा संघ आहे ना, देहाचा संघ आहे ना तोपर्यंत आपल्याला कर्माचा त्याग करता येत नाही. हे सगळं करायला लावते ती प्रकृती. म्हणून ती आई आहे आणि त्या आईचा नवरा आहे, तिला नियंत्रणात आणतो तो नवरा. नवरा म्हणजे पती, पती म्हणजे मालक. जो पती असतो त्याला मालक. आता मला असं वाटते कधी कधी आता हे शब्द बदला होता, आमच्याहून बोलतो, नाही कळलं त्याला धन्यवाद. आता पती त्याला म्हणणं सुरू करावं. तर हातात सगळं त्यांच्याच, आता काय कोणाच्या हातात. मग प्रकृती जरी म्हणी लक्ष्मी म्हणजे माता, आणि म्हणून तो पिता, य पिता हमस्य जगतो माता दाता पिताव यास्तव. मी पिता मद ब्रह्मती माता, ती रखुमाई, तिचा हा पती रखुमाईच्या. ही प्रकृती माता आहे. त्या प्रकृतीला माया म्हणत हा मायाधीश आहे. तिला प्रकृती म्हणत हा पुरुष आहे. तिला शक्ती म्हणत हा शिव आहे. आणि त्या शिवाला, त्या मातेला, तिला भगवंत तुकोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय मागणी करतात पहिल्या चरणात. सदा माझे Thank you.
सदा माझे डोळा आणि डोळे दोनही पाठवेत आहे, दोन्ही योग्य आहे. किंवा पुढे येऊन या राही हृदयी माझ्या संचरून राही हृदयी, दोन्ही पाठवेत आहेत, दोन्ही अधिकृत, दोन्ही योग्य आहेत, दोन्हीचे अर्थ बसतात. भगवंताला असं म्हणतात की तुझं रूप माझ्या डोळ्यासमोर राहावं. सदा माझे डोळे, डोळे म्हणजे दृष्टी, डोळे म्हणजे हे नाही. आपल्याला डोळे आहेत, हे डोळ्याने आपल्याला दिसतंय. निबिड अरण्यामध्ये, अंधारामध्ये, घनघोर अंधारामध्ये गेल्यावर हेच डोळे असतात. दिसत का? अंधारात दिसत का? नाही. दाखवायचं काम कोण करतो? एखाद्या सूरदासाला, आंधळ्या व्यक्तीलाही वरती खोबडीमध्ये डोळे असतात, पण दिसत नाही. आपल्याला या अंधारामध्ये वस्तू दिसत नाही. दिसत नाही याचं कारण डोळे आपल्याला दाखवत नाही, आपल्याला दृष्टी दाखवते. दृष्टी दाखवत नाही, आपल्याला उजेड दाखवते. उजेड दाखवत नाही, आपल्याला सूर्य दाखवतो. दिवसा सूर्य दाखवतो आपल्याला, आणि जेवढे जेवढे प्रकाश आहेत ते सगळे सूर्याचेच रूप आहेत. त्यामुळे दाखवायचं काम कोण करते? सूर्य. सूर्य म्हणजे ज्ञान, आणि दृष्टी म्हणजे ही ज्ञान. त्यामुळे त्यांच्या ज्ञानाच्या दृष्टीमध्ये, माझ्या ज्ञानाच्या कक्षेमध्ये तेव्हा तुझं रूप आलं पाहिजे. दृष्टी जर विपरीत असली, दृष्टीचे प्रकार सांगितले शास्त्रात. विपरीत दृष्टी, घातक दृष्टी, दोष दृष्टी, मलिन दृष्टी, पाप दृष्टी, पुण्य दृष्टी, भ्रम दृष्टी, प्रमा दृष्टी, सगळे प्रकार. म्हणजे मोटरसायकलवर एक माणूस चालला, दारू पिला होता, निघला. मोटरसायकल रात्रीची वेळ यायला जायचं. तिकडे काय घडलं? समोरून त्याला असं दिसलं की दोन गाड्या येत आहेत, मोटरसायकल, बाईक. त्याचा समज असा झाला की दोन गाड्या दिसतात, दोन लाईट दिसतात, ते दोनही लाईट समांतर चालतायत. त्याचा अर्थ दोन मोटरसायकल सारख्या अंतरावर येत आहेत, असा याचा समज झाला. आणि याच्या मनात असं आलंय की आता मी काहीतरी पराक्रम करून दाखवतो. पराक्रमी लोक असतात, कुठे पराक्रम करतात? पराक्रम करून दाखवायसाठी यांनी काय केलं? हा म्हणे या दोनही लाईटच्या मधून, दोनही गाड्यांच्या मधून मी माझी गाडी करतो. यानं काय केलं? गाडीला किक मारली, गाडी सुरू केली, बरोबर अंदाज घेतला, आणि समोरून येणाऱ्या दोन मोटरसायकलच्या मधून यानं गाडी काढायचा प्रयत्न केला. तो ट्रक होता, आदळला, हेच दवाखान्यात ऍडमिट झाला. विपरीत दृष्टी, चुकीचं पाहिलं, घोटाळा तिथे झाला. आणखी पुढे गेलं उदाहरण आहे. काही दृष्टी घातक असतात फार. म्हणजे तित्तीर नावाचा पक्षी, त्या पक्षाला अन्नातलं विष कळतं. विषयुक्त अन्न ठेवलं तर त्याचे डोळे आंधळे होतात. त्याची दृष्टीत ताकद ती आहे. किंवा काही पक्षी खूप उंचावून आता ते पहिली ससाणा, गरुड, किंवा त्या अर्थानं हे जे आहेत मोठे मोठे पक्षी, हे इतक्या उंचावून पाहतात. ते कमीत कमी 2,000 किलोमीटर उंचावरून त्यांना त्या हिरव्या सोयाबीन मधल्या हिरव्या पानावरची हिरवी आळी दिसते, झडप मारून खातात. ते दृष्टीमध्ये त्याच्या प्रत्येकाची दृष्टी असते.
आणखी पुढे सांगतो तुम्हाला, काही गोष्टी भेददृष्टी असते. आमच्या गावाकडचा किस्सा सांगतो, तुमच्याकडचा विषय नाही. काय घडलं, लग्नाच्या पत्रिका येतात की पत्रिकेमध्ये वरतून खालीपर्यंत नावं असतात. आजकाल पत्रिकाही अशा मोठ्या मोठ्या मतदार याद्या झालेल्या आहेत, एवढी पत्रिका असते. त्यात खाली आपले वरतून सुरू होते तर पहिले कविता असते, 2-4 गाणी असतात, आणि मग यांचे आशीर्वाद, ही संयोजकाची यादी, नियोजकाची यादी, आयोजकाची यादी, प्रयोजकाची यादी, आपले विनीत, हे लंबी यादी असते, मतदार यादी. एकाने ही सगळी वाचली. पहिला राऊंड. मग ही यादी सगळी झाल्यानंतर त्यानं या यादीत कोणाकोणाचे नाव हे तपासले, भावकीतले सगळे नावं आले का, पहिले पाहिले. मग ते संपल्यावर यात कोणाकोणाचे नावं नाही हे शोधले. ह्याला 3रा राऊंड, आणि ज्याचे नाव नाही त्याच्या घरी जाऊन सांगितले. 4था राऊंड. त्याच्या लक्षात आणून दिले. ही भेददृष्टी आहे. अनेक दृष्ट्या सांगितल्या शास्त्रांनी, पण सगळ्यात घातक जर कोणती सांगितली असेल तर भ्रमदृष्टी सगळ्यात घातक. कोणती आहे? ही आजची नाही, अनादी काळाची आहे. अनादी संसार मालेच्या ठाई हेच चालू आहे. जे चित्ता शिरावले चित्ताच्या ठाई अनिवार्य. काय घडलं, एका गावामध्ये एका सरपंचानं ग्रामपंचायतीला रंग दिला पांढरा. हा रंग पांढरा दिला आणि तो थोडक्यात बोलायचं त्याने चुना मारला. चुना पांढरा असतो ना तुमच्याकडे, हा तुमच्याकडचा चुना पांढरा आहे, तुमच्याकडचा चुना पांढराच आहे. पांढरा चुना मारला आणि तो निघला बाहेर. गावातला एक शहाणा माणूस आला. तो म्हणे सरपंचाला, अहो तुम्ही इथं पिवळा रंग का बरं दिला या भिंतीला? सरपंच म्हटलं, पिवळा नाही हो, पांढरा रंग आहे. नाही पिवळा आहे. सरपंचाला बोलता येईना, मोठा माणूस गावातला. नाही पिवळा नाही, पांढरा आहे, सुद्धा पांढरा असतो ना. अरे तुम्ही पिवळा दिला. मग त्याला बोलावलं, अजून साक्षीदार आणा म्हणे, लोकांना विचारा. सरपंचाला बायकोला विचारलं, ती म्हणे पांढरा आहे. हा म्हणे तुम्ही दोघं एकच आहे, नवरा बायको. पोराला विचारलं, म्हणे तू त्याचा वारस होणार आहे म्हणून तू इस्टेटी करता, तू त्याच्या बाजूने बोलतो, हे खरं नाही. गावातले लोक बोलावले, तुम्ही बदमाश आहे, तुम्ही त्याचीच बाजू घेता. हा कोणाचंच ऐकत नव्हता. याचं ठाम होतं की हा रंग पिवळा आहे. शेवटी गावातले लोक आले, भांडण संपलं, सगळं झालं. शेवटी एकानं सांगितलं, याला दवाखान्यात न्या. शेवटी दवाखान्यात ऍडमिट केलं. डॉक्टरने टेस्ट केली, याला कावीळ झालेला होता. याचं चूक नव्हतं, पण याला कावीळ होता. आणि तेव्हा कावीळ जो आहे आतला, तो सगळंच दाखवतो बाहेरच. आणि या कावीळाचंच नाव आहे भ्रम. भ्रम गेला पाहिजे. आणि हा भ्रम गेल्या जाण्याला म्हणतात प्रमादृष्टी. प्रमा म्हणजे ज्ञान. ज्ञान कृष्णार्चना एक वेळा Hey,
तुमच्या भरोशावर मी आहे, तुमच्या दोघांच्या खांद्यावर मी आहे. फक्त दोघांच्या खांद्यावर बसवा, अजून दोन शोधू नका. कृष्णांजना एक वेळा डोळा घालिता आढळला, तिला दुःख गेले विटले भांती पडाळा, कृष्णांजन एक वेळा म्हणून डोळ्यामध्ये अंजन घालावं लागते डोळं उघड्यासाठी. आणि ते कोणतं अंजन आहे? कृष्णांजन आहे. भगवंताच्या नावाचं अंजन आहे, भगवंताच्या रूपाचं अंजन आहे. आणि ते डोळ्यामध्ये घालावं लागतं. तेव्हा डोळ्याला प्रमादृष्टी येते, तेव्हाच भ्रम जातो. आणि तो जाण्यासाठी सद्गुरूच्या मुखानं ऐकावं लागतंय. जसं रुक्मिणीने ऐकले गुण, तसं ऐकावं लागते, उठावं लागते. सहसा जैला अद्वय आनंदपणे जो ते ऐकल्याबरोबर महावाक्याचे नावे, गुरु कृपेचे ने धावे. महावाक्य ऐकल्यानंतर तो उभा राहतो. आणि याला म्हणतात दृष्टी. या दृष्टीने काय पाहायचंय? महाराज म्हणतात या दृष्टीने देवा मला तुझी मूर्ती दाखवली. मूर्ती शब्द सांगण्याचा अर्थ आहे त्यांना सगुण मूर्ती म्हणायचं. देवाचे स्वरूप दोन आहेत रूप, एक म्हणजे निर्गुण आणि दुसरं आहे सगुण. दोन्ही मध्ये एकच असते. तुमच्याकडे तुम्ही खडी साखर पाहिली का? खडी साखर, एक खडी साखर असते, एक आडवी साखर. नाही आडवी नाही, कोणती? यम साखर, दाणेदार साखर, चमचमी साखर, अजून कोणती? आता बिना साखरेची साखर आली आहे. डायबेटीस शुगर वाले खातात, बिना साखरेची साखर येते, शुगर फ्री आहे. जरी या सगळ्या साखरेचे प्रकार असले तर गोळी मात्र खडी साखर घ्या का चमचमी घ्या, कोणती घ्या, साखर कोणती काढली तर गोळी मात्र तीच आहे. तसा निर्गुण घ्या का सगुण घ्या, तो एकच आहे. निर्गुण म्हणजे कोण? ज्याला गुण नाही, तो गुणाच्या संबंधात नाही सगळं. गुण किती आहे? 3. सत्व रज आणि तम. 3 गुण धारण केले की सगुण झाला, आणि 3 गुण सोडले की निर्गुण झाला. रंग नाही, रूप म्हणून निर्गुण रूप जे आहे तेही बरोबर आहे. निर्गुणी पावलो सगुणी भजता, दोन्ही आहे. अव्यक्त निराकार नाही जे आकार ते निर्गुण आहे, बरोबर आहे. अद्वय आनंद नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे वेद पुरुष नारायण
योगी यांचे ब्रह्मशून्य मुक्त आत्मा परिपूर्ण तुका म्हणे भोळ्या सगुण आमा तो भगवंत जीवाच्या कल्याणासाठी आपल्या तळमळीसाठी जीवाच्या उद्धारासाठी सगुण रूप धारण करून मायेचा स्वीकार करून तो द्वैतामध्ये येतो तो आपला सगुण मूर्ती रूपामध्ये येतो तोच आमचा राम कृष्ण नरसिंह आमचा भगवंत बनतो विठोबा बनतो आणि आमच्यासाठी तो येतो त्याला म्हणतात सगुण तो परिच्छिन्न बनतो छोटा होतो खाली येतो नातुळे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. काय घडलं एका माणसाकडे सोन्याचा खंडोबा होता श्रीमंत होता खूप आणि तो खंडोबा सोन्याचा होता आणि तो खंडोबा सोन्याचा आणि कुत्रही सोन्याचं. मग तो काळ फार चांगला होता परिस्थिती फार चांगली होती त्याची. पुढच्या काळामध्ये त्याच्या पुढच्या पिढ्यांमध्ये असं घडलं की गरिबी आली कालचक्र बदललं आणि आता तो खंडोबा आणि तो त्याच्यामध्ये हे टप्पा आला की आता हे विकावं लागतंय हे मोडून खावं लागतंय. मग त्यानं तो देवघरातला खंडोबा आणला बाहेर तो दिला सोनाराच्या सराफाच्या दुकानामध्ये. सराफाला म्हणे दोन्ही मोज किती पैसे होतात सांग. सराफानं ते मोजले. खंडोबा आता मला भाव माहित नाही आणि मला त्यातलं कळतही नाही कारण आपला संबंध नाही. कीर्तनकार फार फार प्राध्यापक माणूस काही आकड्यात पगार घेणं चालणं पगारात घर दाखवणं त्याला काय माहिती एवढं. समजा असं गृहीत धरा खंडोबा झाला 1 लाखाचा आणि खंडोबा झाला 1 लाखाचा आणि त्या सराफानं सांगितलं सराफ आहे चांगला बदमाश बर त्याने खंडोबा सांगितलं 1 लाखाचा कुत्र्याची किंमत सांगितली 1.5 लाख. हे चिडलं ना ते म्हणा खंडोबा मोठा का कुत्र मोठं. खंडोबाची किंमत 1 लाख आणि कुत्र्याची किंमत खंडोबा चित्र मोठं असते काय. त्याने आजकाल लोकशाही असंच असते लोकशाहीमध्ये किटलीपेक्षा चहापेक्षा किटलीच गरम असते हे असंच चालतंय. मग म्हणे तसं नाही म्हणे त्या प्रश्न विचारला की कशामुळे तो म्हणे खंडोबान कुत्र तुझ्या दृष्टीनं कुठपर्यंत देवघरात होत तोपर्यंत माझी दृष्टी फक्त सोनं पाहते दागिने पाहत नाही. माझ्या दृष्टीनं यात सोनं जितक्याच आहे 1 लाखाचं आहे यात सोनं 1.5 लाखाचं आहे यात बट्टा आहे यात पट्टा नाही हेच उत्तर याचं. त्यामुळे त्या ज्या दृष्टीला सोनं दिसतंय अलंकार दिसत नाही ज्या दृष्टीला तंतू दिसतात कपडा दिसत नाही त्याला म्हणायचं अधिष्ठान दृष्टी त्याला म्हणायचं परमादृष्टी. आणि त्या दृष्टीनं मला देवा असं पाहण्याची दृष्टी दे ज्यामुळे तुझी ही मूर्ती आहे विश्वव्यापक तुझं सर्वांग नटलेलं रूप पाहू द्या पंढरपूरचं रूप पाहू दे माझं तुझं बाहेरचं रूप पाहू दे मला जगात व्यापलेलं चराचरात रूप हाडू रडियान महतो मणियान हे रूप पाहू दे आणि हे रूप पाहू दे याला म्हणतात मूर्ती. आणि म्हणून आता त्या आता ह्या भेटल्यात ना काकू मिश्रा मॅडमची मुली यांच्या मुलीचं याच्यामध्ये मूर्तीशास्त्रावर अभ्यास आहे फार. मी त्यांच्याकडून मूर्तीशास्त्र शिकतो. हे वेगळं शास्त्र आहे पुरातत्व वेगळे मूर्तीशास्त्र वेगळे मूर्त्या कशा बनल्या त्याचे रूप काय त्याचं घडण काय नुसतं कृष्ण मूर्ती एक नाही म्हणायची मुरलीधर कृष्ण वेगळा बालाधर कृष्ण वेगळा युगल कृष्ण वेगळा योगेश्वर कृष्ण वेगळा हे सगळं शास्त्र आहे. म्हणजे विष्णूचे 24 अवतार आहे त्याच्या अवताराच्या त्याच्या हातात धरलेले जे क्रम आहेत काय म्हणतात त्याला अस्त्र शस्त्र शंख चक्र गदा पद्म याचा जसा क्रम बदलला तसं नाव बदललं त्याला विभव म्हणतात. त्यानुसार विष्ठानंद कृष्ण केशव वेगळा माधव वेगळा अच्युत वेगळा नरसिंह वेगळा सगळे नाव आहे. हे शास्त्र निर्माण झालंय. हे सगळे शास्त्र आपल्यासाठी निर्माण झाले. आला नावा रूपा तुका म्हणे अव्यक्त ते साकार
पुरुषा, हे प्रकृतीच्या पुरुषा, तू जर माझा जवळचा सोयऱ्या झाला, तू जर माझ्यावर कृपा केली तर मला एवढं दे, कोणती दृष्टी दे पाहण्याची, अधिष्ठान दृष्टी दे, ज्ञान दृष्टी दे, प्रमा दृष्टी दे, त्यामुळे तुझं हे मला रूप पाहता येईल आणि ते कायम जळावं का माहिती का? कारण त्या डोळ्यामध्ये प्रपंच आहे. वृत्ती ही इंद्रियाच्या माध्यमातून विषयापर्यंत जाते आणि म्हणून ती वृत्ती बाहेर जाऊ नये, ती त्याच्या रूपावरच जडली पाहिजे, जडवून राहिली पाहिजे, टिकून राहिली पाहिजे. फेविकॉलचा सारखं फेविस्टिकनं फेविकॉलनं चिटकवली पाहिजे अशी. आणि किती वेळा करता? सत्यापुरता. सदा सदा नाम घोष करू कथा, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. आणि तशा जर झालं तर मला जी अनुभूती आली ती अनुभूती सांगतात दुसऱ्या चरणात. गुण तुझे रूप गुण तुझे नाम, देवा तुझं रूप कसं आहे माहितीये का? गोड आहे, गोड. तुझं नामही गोड आहे आणि रूपही गोड आहे. सगुण रूपाला येणं म्हणजे नाम आणि रूप. रूप धारण करणं आणि त्याला नाव देणं. आपल्याला तरी नाव असते का? ठेवली या नामासी ओ देत उठी. ही ठेवलं तर नाव. भगवंताचे किती नाव आहेत? नामाच्या सहस्रावरी नावा ह्यावधारी, सजुन्या संसारी तारू झालो. 1000 नाव आहेत. हे सगळे गोड आहे, गोड. गोड शब्द सुखदर्शक आहे. गोड शब्द अनिर्वाच्य आहे. कुठे कुठे शब्द वाणी थांबते आपली, त्यावेळेस सांगता येत नाही ते शब्द. कसा अनुभव आला सांगता येत नाही. खूप छान वाटलं, खूप बरं वाटलं, खूप जोरदार आहे, खूप गोड आहे. याच्या पलीकडे शब्द नाही. शब्दाचीही मर्यादा आहे. तुका म्हणे वाचा झालीसे कुंठित. तुझे
देवा आणखी कळते मला तिसरी गोष्ट काय ते संचरोनी राही हृदयी माझ्या किंवा येऊन या राही. आता इथं गंमत अशी आहे की बाहेरून ये म्हणजे आत नाही का तो. आतापर्यंत आपण काय ऐकलो हृदयशेर जिन तिष्ठती तो हृदयामध्ये आहे ऐसा हृदयामध्ये मी रामू. आम्ही हे ऐकत आलो. तर तिष्ठंत शांगुलम तो हृदयात राहतो तो इथे राहतो सगळं ऐकत आलो आम्ही. म्हणतो बाहेरून ये हे सांगण्याचा हेतू असा आहे तो हृदयात सामान्य रूपानं आहेच पण विशेष रूपानं नाहीये. अंगारपेटीची काळी मध्ये अग्नी असतो त्या अग्नी ती काळी काळी लावते ती जाळते लोकाला म्हणून लोकाला काळी फार आवडते. मग ती काळी जवळ असते ती काळी नेहमी खिशामध्ये असते. अंगारपेटी ही खिशामध्ये बसते आणि ती अंगारपेटीचं झालं ते सामान्य रूप अग्नीचं आणि त्या अंगारपेटीची आगपेटीची काळी जेव्हा उगाळते प्रज्वलित होते विशेष रूप धारण करते तेव्हा खिशात ठेवलेली आग काळी खिशासहित शर्टासहित बंद्या माणसाच्या शरीराला जाळते. त्याला म्हणतात विशेष रूप. तो आमच्या हृदयात आहेच पण तो पुन्हा प्रकट झाला पाहिजे. चंचरुनी हृदयी माझ्या असा तू राय आणि मग पुन्हा मला अनुभूती येणार. गोड तुझे गोड तुझे नाम देवच प्रेम सर्व काळ. तेव्हा एवढं जर भेटलं ना मला काहीच मागायची इच्छा नाही काही नंतर मिळवायची इच्छा नाही. आणिक न लगे माहिक पदार्थ काय पुढे तेथे माझे नको देवा तेच पाहिजे हो मला दुसरं काहीच नको. आणि आणि दुसर मला नाही संतृप्ती आहे समाधान आहे. पंक्तीमध्ये 20 पोळ्या खाल्ल्या 20 आणि 21व्या पोळी म्हणतो आता तरी बस. थोडशे आग्रह केला थोडसा
काहीच नाही 25 लाडू खाल्ले 26व्या वेळ बसलेस तरी म्हणतो आता बस झालं. पुरे पुरे आता नको तुझी याची सत्ता, नको आता मला काही मागायची इच्छा नाही, परिपूर्ण आहे. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आता मला काही मिळवायचे नाही, काम नाही. संतृप्त आहे, समाधान आहे. आता काय मागता तुका म्हणे काही न मागो आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे. आपण हा सिद्धांत सुरुवातीलाच बोललो काय की तुझ्या पाये, तुझं पाय म्हणजे स्वरूप. जेव्हा तुझं जे रूप आहे ना ते निर्गुण असो का सगुण असो, ती सुखरूप आहे. तोच सुखरूप आहे, दुसरं जगात काहीच नाही. तोच एक सुख आहे, सखन घनीभूत सच्चित आनंद रूप तोच आहे. आणि तो मला सहज प्राप्त होईल केव्हा 3 गोष्टी जर दिल्या तर. कोणत्या? सदा माझे डोळा जड तुझी मूर्ती. कोणाला म्हणतात? रखुमाईच्या पतीला म्हणतात. रखुमाईच्या पती सदा माझे डोळा जड तुझी मूर्ती. रखुमाईच्या पती गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. रखुमाईच्या पती देई मज प्रेम सर्व काळ. रखुमाईच्या पती काय पुढे? माऊली हात येऊन या राही हृदयी माझ्या. रखुमाईच्या प्रीती आता मला काही नको, तुका म्हणे काही न मागू आणि तुझे पायी सुख सर्व आहे. अधिक ते सरते येऊन ते पुरते, करो निघ्या तुमते विनंतीचा तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले. तेथ माझे जीवले यदचरं पदभ्रष्टं मात्राहीनं चेत् भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. चरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय मुक्ताब्दे श्री महादेव शंभो. अज्ञानात् विस्मृतिर्भ्रान्त्या यन्योनम् अधिकं पठन् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. ज्ञानेश्वर श्वासानंद सरस्वती उपाख्य संत श्री बाळाभाऊ महाराज पितळे यांचं आपण नामस्मरण करायचंय. 11 वेळा तुम्ही म्हणा माझ्या मागे, मी पुढे म्हणतो. ओम ब्रह्मी श्वासानंदाय नमः. ओम ब्रह्मे श्वासानंदाय नमः. 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 ओम ब्रह्मी श्वासानंदाय नमः. ब्रह्मे श्वासानंदाय नमः. ओम
आत्मानंद रंगनाथ स्वामी महाराज की जय। ओम ब्रह्मेश्वरानंद स्वामी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।